मुंबईतील भटक्या प्राण्यांना हक्काचं घर मिळावं यासाठी अडॉप्ट अ फ्रेंड फॉरएव्हर ही चळवळ सुरू करण्यात आली। या उपक्रमाअंतर्गत प्राण्यांना दत्तक घेण्यात येत आहे। गोपॉज संस्थेनं त्यांच्या संस्थापिका नीलम राणेंच्या पुढाकारानं मुंबईत हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला। पाहूया। मुंबईच्या दादर येथे अडॉप्ट फॉर फ्रेंड या नावाअंतर्गत जो आहे तो एक उपक्रम पार पडतोय आणि तो उपक्रम म्हणजे की ज्या कोणी मुंबईच्या नागरिकांनी जे काही श्वान किंवा कुत्रं मांजर रेस्क्यू केले असेल, जे स्ट्रे डॉग म्हणून आपण म्हणतो किंवा स्ट्रे कॅट म्हणतो, त्यांना रेस्क्यू केलं असेल, आता त्यांच्या ॲडॉप्शनसाठी एकत्र येत त्यांनी हा उपक्रम जो आहे तो केलेला आहे। हा सगळा उपक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे। त्या नीलम राणे जे आपल्यासोबत आम्ही जर पाहिलं तर अनेक कुत्रे मांजरी ह्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि ज्यांनी त्यांना रेस्क्यू केलेलं आहे ते त्यांना ह्या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। तिथे त्यांना इंजेक्शन, पुढचं त्यांचं नियोजन या सगळ्याबद्दल चर्चा केली जात आहे आणि अनेक ॲडॉप्ट करणारी मंडळी सुद्धा या ठिकाणी येऊ लागलेली आहेत। काय तुमचा मुद्दा? माझा मुद्दा एकच आहे की जे ॲनिमल्स आम्ही रेस्क्यू केले, कॅट्स आणि डॉग्स, त्यांना एक चांगलं घर भेटावं, त्यांना चांगली फॅमिली भेटावी। मी नेहमीच म्हणते की घर म्हणजे हे आपली हक्काची जागा असते आणि आपण घर म्हटल्याच्या नंतर आपल्या समोर येते आपली फॅमिली, आपल्यावरती प्रेम करणारी माणसं। तर डेफिनेटली या मुक्या प्राण्यांना सुद्धा त्यांच्या परिवाराची गरज आहे। रस्त्यावरती राहण्यापेक्षा, शेल्टर होममध्ये टाकण्यापेक्षा मला नेहमी असं वाटतं की त्यांना पण एक व्यवस्थित प्रेमळ घर भेटावं आणि लोकांनी त्यांची काळजी घ्यावी। तिच्या हातावर सुद्धा टॅटू आपल्याला पाहायला मिळतं। ती श्वानप्रेमी असल्याचं हे चित्र आहे। काय नाव आहे तुझं? या टॅटूचा अर्थ काय आहे आणि तू आता इथे कोणाला घेऊन? माझं नाव कोमल कदम आहे आणि हे माझं ॲक्च्युली फर्स्ट डॉग आहे, त्याचा टॅटू बनवलेला मी। नाही, मी स्वतःचा डॉग होता, पण मी एका रेस्क्यू डॉग बरोबर आली आहे। तिचं नाव लुना आहे। तिला मी ॲक्च्युली माझ्या बिल्डिंगच्या गार्बेजमधनं रेस्क्यू केलेलं आणि जेव्हा घेतलं तर ती शी वॉज फिल्ड विथ टिक्स आणि फ्लीज अँड ऑल दॅट। तर मग तिला ते मला बघावं असं नाही वाटलं, तसं मग मी घरी घेऊन आली त्यांना माझ्या डॉग्स बरोबर। नुकताच सर्वोच्च न्यायालयाकडून एक निर्णय आला आहे आणि त्याच्यात या निर्णयात जी कुठली कुत्री मांजरं आक्रमक असतील त्यांना मारण्याचे अधिकार प्रशासनाला दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता हा उपक्रम जो आहे तो दादरमध्ये जो आहे तो राबवला जातो आणि त्याला एक उत्तम असा प्रतिसाद म्हणू शकतो आपण, कारण की मोठ्या प्रमाणात गर्दी इथे रेस्क्यूअरची आणि ॲडॉप्ट करणाऱ्या मंडळींची सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संगारेसह मी अजय माने, ABP माझा मुंबई।